एका खुर्चीसाठी उद्धव ठाकरेंनी सारं काही गमावलं, आपल्याच नेत्यांना संपवणारे गट प्रमुख, एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल। उद्धव ठाकरेंनी काहीही गमावलं नाही, ठाकरेंमध्ये दानत होती म्हणून रिक्षावाला मंत्री आणि 5 लाख कोटींचा मालक झाला। कधीही प्रॅक्टिस न केलेला त्यांचा मुलगा डॉक्टर झाला, राऊतांचं शिंदेंना उत्तर। एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, राज ठाकरेंसोबतच्या युतीवर दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरेंचा पुन्हा सकारात्मक प्रतिसाद। कोण कुणाशी युती करतो त्याचा हिशोब आमच्याकडे, कुणाचं मनोमिलन होतं याची चिंता नको, ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांवरून शिंदेंचं। ठाकरे बंधूंकडून युतीसाठी मनाची तयारी, राज ठाकरे उद्धव ठाकरे यांचं नातं लोकांना अजून दृढ करायचंय, ठाकरे बंधूंच्या युतीवर राऊतांची प्रतिक्रिया। थोड्याच वेळात राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेची बैठक, कालच्या ठाकरेंच्या मेळाव्यानंतर आजच्या मनसेच्या बैठकीला महत्त्व। शिवसेना प्रमुख बाळासाहेबांची बॉडी 2 दिवस का ठेवली, बाळासाहेबांच्या हाताचे ठसे का घेतले, रामदास कदमांचा ठाकरेंना सवाल। रामदास कदमांच्या तोंडात कुणीतरी शेण कोंबलं असेल अशी वक्तव्य करणं ही बाळासाहेबांशी बेईमानी, संजय राऊतांचा रामदास कदमांवर हल्लाबोल। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते आज प्रभादेवीमध्ये अभिजात मराठी भाषा सप्ताहाचं उद्घाटन, टपाल तिकीट, विशेष आवरणाचं अनावरण, विविध ग्रंथांचं, पुस्तकांचं आणि विशेष अंकांचं प्रकाशन होणार। आजपासून महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक बॉन्ड, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा महत्त्वाचा निर्णय, कस्टम अधिकाऱ्यांकडून तात्काळ पडताळणीमुळे फसवणुकीला आळा बसणार। नेरळ ते कर्जत आणि खोपोली ते कर्जत लोकल आज बंद, कर्जत स्थानकातील तांत्रिक कामासाठी 3, 4 आणि 10 ऑक्टोबरला विशेष वाहतूक ब्लॉक। म्हाडा मुंबईत 1500 तर राज्यात 11,500 घरांची निर्मिती करणार, मुंबईत गिरणी कामगारांसाठी 4215 घरांची निर्मिती होण्याची शक्यता।